लोकांनी बघा बायांच्या नादामध्ये ताजमहल बांधले. What? What? आणि इथं गोंधळमध्ये लोक जे आहेत बाईच्या नादामध्ये एका व्यक्तीला मारायला निघालेत. तर होय मित्रांनो, गोंधळ हा सिनेमा मी बघितलेला आहे आणि कसा आहे हा सिनेमा तेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल सॉरी, थोडाफार उशिरा रिव्ह्यू येत आहे, मी थोडाफार कामात आहे त्यामुळं. परंतु तुम्हा सर्वांना मी मूव्हीचा रिव्ह्यू सांगण्या अगोदर एक गोष्ट बोलेल, या सिनेमासाठी मास्टरपीस याच्यासारखे सिनेमे जे आहेत नक्कीच मराठी इंडस्ट्रीने जे आहेत बनवले पाहिजेत. मेन म्हणजे कंटेंट बघा, या मूव्हीची स्टोरी, या मूव्हीचं रायटिंग खूप भारी प्रकारे केलेलं आहे बघा. गोष्ट फक्त एका मुलीची आहे बघा, जिचं नाव आहे सुमन आणि तिच्यासाठी संपूर्ण चित्रपटामध्ये जे आहे ते गोंधळ चालू असतो. कोणकोणत्या कॅरेक्टर्स तिला मिळवण्यासाठी काय काय करतात. ती देखील खूप प्रकारचे वेगवेगळे डाव खेळते बघा. तर खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे बघा. त्यामुळे तुम्ही एवढं म्हणेल मी की थिएटर्समध्ये जाऊन बघा. आणि मेन गोष्ट या सिनेमाची पॉझिटिव्ह पॉईंट्स जर सांगायला गेली तर या सिनेमाची जी सिनेमॅटोग्राफी असेल किंवा डायरेक्शन असेल आणि मेन या दोन्हीपेक्षा गोष्ट म्हणजे की सिनेमा जो आहे मॅक्झिमम रात्रीमधला आहे बघा. तर त्यामुळं या सिनेमामधील जो रात्रीचे सीन्स आहेत त्यामध्ये केलेले लाईटिंग असेल आणि कलर ग्रेडिंग असेल खूपच भारी आहे बघा. म्हणजे की एवढ्या कमी बजेटमध्ये एवढेही भारी सिनेमे होऊ शकतात. सिरियसली खूप भारी सिनेमा आहे. खूप छान मला वाटलं बघा, की मराठी इंडस्ट्री वेगवेगळे प्रयोग साकारते आणि मेन म्हणजे की सिनेमाच्या सुरुवातीलाच आपल्याला जो आहे एक बॅकग्राऊंड व्हॉईस ऐकवतो आणि एक आजोबा आणि नातवाचं एक संपूर्ण संभाषण दाखवतो. त्यामध्ये की गोंधळ का केला जातो, कशामुळे केला जातो, त्याची काय प्रथा आहे, या सर्व गोष्टी ज्यात समजावल्या जातात. सिनेमाची इथून सुरुवात होते बघा. फर्स्ट हाफ खूप मला असं थोडं म्हणजे स्लो वाटला, थोडंफार असं लांब असल्यासारखा जाणवला. परंतु सेकंड हाफमध्ये जो चित्रपट वेग पकडतो आणि क्लायमॅक्स सिरियसली खूप भारी मूव्ही आहे. तुम्ही एकदा थिएटरमध्ये जा आणि बघा. फक्त या चित्रपटाची एक गोष्ट मला पटली नाही बघा, या सिनेमाची का आम्हाला माहिती नाही की बरोबर आहे का चूक आहे, परंतु मला सिनेमांचे गाणे थोडे काही बरोबर वाटले नाही बघा. आपलं आपलं मत असतं. म्हणजे की चांगले सिंगर्स आहेत हे आहेत, ते पण एक ॲव्हरेज म्हणू शकतो मी. कारण की मी अशा टाईपच्या सिंगिंगचा फॅन नाही आहे बघा. ओव्हरऑल हा मूव्ही जो आहे थिएटर एक्सपिरियन्सचा आहे बघा. काहीच मूव्ही येतात ज्यांना की थिएटरमध्ये तुम्ही बघू शकता. नाही तुम्ही बघितलं असेल मराठी इंडस्ट्रीचे तेवढे काही चांगले चित्रपटही येत नाही आहेत. परंतु हा मूव्ही नक्कीच थिएटरमध्ये बघण्यासारखा आहे. या मूव्हीला मी 5 पैकी 4 स्टार देतो बघा. नक्की तुम्ही या मूव्ही थिएटरमध्ये जाऊन बघा आणि मला सांगा की कसा वाटला व कसा नाही. थँक यू.